हा चांगले झालं. श्वास घेतलास का? हो. कशाच्या आहेत ओळखलं? कशाच्या आहेत? सारण कशाचं ओळखलं का? बाहेरचं वाटतं विकत आणलं? आज सारण बाहेरचं विकत आणल्यासारखं वाटतंय काय ओळखलं घरातले केले? इतकं चांगलं वाटतं. इथं मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी साखर घालूया. त्यानंतर हे बघा, हे आमच्या शेताच्या बांधाचं वरण्याचं आणि जगदाळ्याचे दाणे मिक्स आहेत. हे मी या गरम पाण्यात घालणार आहे. तर आज मी तुम्ही म्हणाल हे काय वेगळं करणार आहे, तर आता काही सीझन चालू आहे. ज्यांचं शेत असेल त्यांना माहीत असेल शेताच्या बांधाला आता जगदाळ्याच्या वरण्याच्या म्हणजेच तुमच्याकडे पावटा आणि जगदाळ्याला काय म्हणतात मला तर आमटी भाजी किती करायची, म्हणजे आमटी पण करू शकता किंवा उसळ पण करू शकता, पण रोज रोज कोणी ते मुलांना खायला होत नाही. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, नील शाळेतून आलेले, त्याला काहीतरी खाऊ पाहिजे. वाया खाणं तसं आहे, पण त्याला काही असं चटपटीत काहीतरी पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी मी म्हटलं चला ह्या दाण्याचं काही कचोरी करून बघूया. आपले दाणे काही शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि ह्यातलं गरम पाणी काढून घेते. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता हे दाणे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि बारीक करून घ्या. पाणी न घालता असंच कोरडंच बारीक करायचं. ती मला वाटतं अशा दाण्यांची कचोरी कोणीच केली नसेल. आपल्या शेतात कसं एकदा पीक आलं की नाही, एकदा काहीतरी चालू झालं की नाही भाजी की तीच सारखी असते. मग सारखं सारखं तर किती काय काय करायचं. आमटी उसळ खाऊन पण कंटाळा येतो. म्हटलं की मी आज चटपटी मिलला पण खायला पाहिजे होतं काहीतरी, ह्याचंच करूया म्हटलं. बघू कसं होतं. त्याला हे मी आता बारीक करून पॅन ठेवलेलं आहे. आता आपण सारण बनवून घेऊया. त्यामध्ये तेल टाकूया, मसाले काढून घेतले. काय मला जसं वाटतील ना की बाबा ह्या कचोरीच्या सारणामध्ये मला कुठले कुठले मसाले घालायचे, ते मसाले मी घालणार आहे. तर ते मी तुम्हाला सांगत जाईल. इथं पहिल्यांदा हिंग टाकूया, थोडीशी हळद, ते वाटण टाकूया. मी आता बॅक कॅमेराच टाकेन. आता ह्यामध्ये आपण मसाले टाकत जाऊया. पहिल्यांदा ही जिरा पावडर टाकायचे, धण्याची पावडर, गोडा मसाला मला आवडते म्हणून मी घातलेला आहे, कस्तुरी मेथी, लाल तिखट, हा चाट मसाला, साखर थोडीशी, कारण आपण चाट मसाला घातलेला आहे ना, त्यामुळे आंबट गोड चव यासाठी थोडीशी साखर टाकायची, मीठ, आणि हे ओलं खोबरं मी किसलेलं घेतलेलं आहे हे टाकलं. सगळं आता मिक्स करून घ्यायचं. आपण आपलं सगळं हे मिक्स झालेलं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं आता आपण लिंबू पण पिळणार आहे. थोडासा खट्टा मीठ टाकणे चव्यासाठी. कोथिंबीर टाका बारीक चिरलेली. मिक्स करूया. गॅस बंद करणार आहे मी आणि हे गार करत ठेवायचं मिश्रण. हे जे सारण आहे की नाही हे आता आपण गार करत ठेवूया. तोपर्यंत पीठ मळून ठेवूया ह्याच्यासाठी. इथं परात घेतलेली आहे. परातीत आता हा मैदा घेऊया. त्यामध्ये थोडासा रवा घालूया. रव्यामुळे काय होतं, कुरकुरीत होतात थोडंसं. चाळून घेऊया. थोडंसं तेल घालूया, त्याशिवाय खमंग पण अजिबात लागत नाही. हळद टाकूया, मीठ टाकायचं, अजून मीठ टाकूया आणि पाणी घालून घट्ट असं मळूया थोडंसं. असं झालं तर आता मी छोट्या पातेल्यात काढून घ्यायचं. झाकून ठेवूया 10 मिनिटं.
मी कढईत कणी तेल ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे. तिकडे कणी त्याचे छोटे छोटेसे गोळे करून घ्या. हे सारण आहे की नाही सगळ्यांचे कणी असे गोळे बनवून घेतलेले. आता ह्याची पारी करूया आणि त्यामध्ये कणी भरून घेऊया. आपण पुरण कसं भरतोय तसं भरून घ्यायचं. थोडंसं चिकटा राहिलं माझं का नाही. मी ते सारणाचं गोळे केले आणि त्यानंतर हात धुतला नाही, त्यामुळे मी असं थोडंसं चिकट लागतं. असं भरून घेतलं हे बघा. आणि आता हळूवारपणे असं प्रेस करायचं. पण कधी बाहेरचं खाल्ल्यासारखं वाटतं. आणि आता हळूवार असं फक्त प्रेस करायचं. म्हणजे आतला ते सारणाचा पण गोळा प्रेस झाला पाहिजे आणि वरची आपण ती पारी केली की नाही ती पण प्रेस झाली पाहिजे. खायला भारी वाटते खरं जाम वेळ घेते. गरम तर असलं व्हायला लागले आज. कधी एकदा असं किचनच्या बाहेर जाईनच वाटायला. सगळ्या कचोरी कणी बनवून झालेलं आहे. तेल पण आपलं तापलेलं आहे. बघूया आता. पहिला एक फुगल्यात पण आपल्या भारी कचोरी. इडलीसाठी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं सकाळी. त्याच्याने मिक्सरला बारीक करून घेतलं. ह्या पसरट कणी भांड्यातच ठेवायचं. म्हणजे काय होते, पसरट भांड्यात ठेवल्यामुळे कणी त्याला फुगायला कणी जागा राहते आणि सोडा न घालता कणी अगदी छान पद्धतीने कणी फुगते. सोडा घालायला लागत नाही इडलीच्या पिठात. असं जर पसरट सगळं कणी आता बारीक करून घेते. हे बघा असं कणी पसरट भांड्यात आता सगळंच मी कणी बारीक करून ठेवलेलं आहे. त्याला आता झाकण ठेवूया आणि असंच कणी ओपन ठेवून देऊया. घेतलेलं आहे ते बाकीचं पण आपण तळून घेऊया. हा एक कचोरी पण काढून घे. सॉस टाकून त्याला बघण्यावरून मला असं वाटतं की नाही त्याचं जे व्यवस्थित खाऊन बघा. खाऊन पिलू तर चांगला झालाय म्हटलं चवीला. चालेल. चवीला एक नंबर झालेले आहे. फक्त कधी मला वाटतंय याचं जे वरचं आवरण आहे की नाही, जे मी मैद्याचं बनवलं होतं त्याचा कधी गोळा छोटा घ्यायला पाहिजे होता. म्हणजे ते थोडंसं असं जाड वाटतं. म्हणजे ते आवरण कधी वरचं कवच असं जाड वाटतं. तर थोडंसं कधी ती पारी जी मैदा मळायला की मैद्याची केली की ती पारी अजून पातळ बनवायला पाहिजे होती. ती जर पातळ बनवून सारण भरलं असतं की नाही तर अजून फुगली असती कचोरी चांगली. तर आपली चवीला एकदम भारी लागते. चवीला तर विकतच्या पेक्षा पण भारी लागते. कारण आपण भरपूर असं खमंग मसाले त्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे कणी चवीला चांगलं लागते. फक्त माझी एक चूक झाली. त्याचं जे मैद्याची पारी असते ती थोडी कणी अजून असं पातळ बनवायला पाहिजे होती. ती मी जाड बनवल्यामुळे कणी आपली कचोरी फुगली नाही. पण चवीला भारी लागली.